मित्रांनो, फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज संपले, पण या एका बॉक्सनं सोशल मीडियावरती अक्षरशः खळबळ उडवून टाकलेली आहे. आयफोन 16 घेण्याचं स्वप्न आणि बॉक्स उघडताच पायाखालची जमीनच सरकले. हो मित्रांनो, काही ऑर्डिनरी अनबॉक्सिंग नव्हता. @भारत028 नावाच्या व्यक्तीनं फ्लिपकार्टवरून आयफोन 16 खरेदी केला. बंपर डिस्काउंटमध्ये फक्त 60,000 रुपयामध्ये. डिलिव्हरी बॉय दारात आला. बॉक्स हातात घेताच त्या माणसाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. जसंच्या तसं त्याने बॉक्स उघडला आणि पुढच्या क्षणी त्याच्या हातातून तो बॉक्स खाली पडला. कारण आत ॲपलचा फोन नाही तर सॅमसंगचा फोन होता. स्वप्न तुटलं आणि धक्क्याने त्याला काय बोलावं तेच सुचेनासं झालं. क्षणात त्याने एक्स ट्विटरवर ही पोस्ट टाकली, ऑर्डर्ड आयफोन 16 गॉट सॅमसंग इन्स्टिट्यूट. आणि बघता बघता ही पोस्ट प्रचंड प्रमाणात शेअर केली. हजारो लोकांनी कमेंट्स केल्या. काहींनी फ्लिपकार्टवर संताप देखील व्यक्त केला, तर काहींनी त्या माणसाची बाजू घेतली. फ्लिपकार्टनं लगेच रिप्लाय दिला, सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स, प्लीज शेअर युअर ऑर्डर डिटेल्स. पण त्यानंतर काय झालं, रिफंड मिळालं का, बदल मिळाला का, हे मात्र अजून कोणीच सांगू शकलेलं नाही. सोशल मीडियावरती लोक म्हणत आहेत ऑनलाईन शॉपिंग म्हणजे लॉटरीच, कधी जॅकपॉट तर कधी झटका. पण या घटनेतून मित्रांनो एकच शिकवण मिळते, महाग वस्तू घेताना नेहमी अनबॉक्सिंग व्हिडिओ रेकॉर्ड करूनच करा. कारण कधी आयफोनचं स्वप्नसुद्धा सॅमसंगचा धक्का बनू शकतं. तुमच्या मते हा माणूस खरंच फसला का, की ही व्हायरल स्टंट होती? कमेंट्समध्ये सांगा. आणि अशाच थरारक व्हिडिओसाठी तुम्ही आताच्या SS स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.